नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून आपण आज फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी काय आपली ऍड सुटलेली आहे 1 मार्चला, या परीक्षेच्या अंतर्गत घेतले जाणारे जे काही पोस्ट आहेत आणि कोणासाठी हे ऍप्लिकेबल आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. वरती आपल्याला दिसतं भारतीय खाद्य निगम. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपली जी डिग्री आहे ती डिग्री कोणत्या पोस्ट साठी आपल्याला लागू होणार आहे हे पण बऱ्याचदा माहित नसतं आणि ते बऱ्याच मुलांची काय होतं प्रॉब्लेम निर्माण होतात. हे आपल्याला सगळ्यांना माहित झालं पाहिजे की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथे ज्या काही जागा सुटलेल्या आहेत त्या जागांसाठी आपण ऍप्लिकेबल आहोत की नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आपलं शिक्षण वेगवेगळ्या माध्यमातून झालेलं असतं किंवा वेगळी डिग्री आपण घेतलेली असते. ही डिग्री जी आहे ती आपल्यासाठी एमपीएससी असेल किंवा स्पर्धा परीक्षा म्हणूया आपण, केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा असतील, अशा स्पर्धा परीक्षांमध्ये कुठे उपयुक्त आहे हेच बऱ्याच लोकांना माहित नसतं. मग आज आपण त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. पहा, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI पोस्ट साठी मागवलेले हे बघूया. फर्स्ट याच्या काय पोस्ट आहेत ते पहा, त्याचा कोड पण दिलेला आहे ABCD. पहिली जी पोस्ट आहे ती आहे असिस्टंट जनरल मॅनेजर जनरल ऍडमिनिस्ट्रेशन. आता पेमेंट पण पाहिलं तर सॅलरी खूप चांगली, 60,000 पासून 1,80,000 पर्यंत. मॅक्झिमम जे एज आहे ते 30 आहे. त्यानंतर SC साठी 3 वर्ष, ST साठी 3 वर्ष, OBC साठी 9 वर्ष जो आहे हा प्रवास. त्याच्यामध्ये EWS 3 वर्ष आणखी दिलेले बा. पोस्ट जी आहे ती एकच जागा आहे त्याला. त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर टेक्निकल दुसरी जी पोस्ट आहे ही, त्याला सुद्धा 60 ते 1,80,000 दरम्यानचा पगार आहे. एज मात्र थोडस कमी आहे 28. त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंट तिसरी जी पोस्ट आहे 60,000 ते 1,80,000 पर्यंत आहे. याचं पण एज 28च आहे. त्याची पोस्ट बघा, पोस्ट आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर लॉ, म्हणजे जे काही लॉची ज्यांना पदवी आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे बा. एज लिमिट आहे त्यांना 33. देन रिलॅक्सेशन आहे ते पाहिलं पाहिजे. आणि मेडिकल ऑफिसरच्या सुद्धा पोस्ट आहेत सेक्शनच्या अंतर्गत येतात. 50,000 ते 1,60,000, 35 एज आहे. इथं आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की बाबा लॉच्या संदर्भात असेल, मेडिकलच्या संदर्भात असेल, म्हणजे क्वालिफिकेशन जे आहे ते आपलं क्वालिफिकेशन जे आहे त्यानुसार आपल्याला कोणत्या पोस्ट आहेत हे माहित असणं अपेक्षित आहे. बघा त्याच्या याच्यानुसार म्हणजे त्यांनी हे दिलेलं आहे की ABCD चा अर्थ पण काय दिलेला आहे इथं ते लक्षात आलं पाहिजे. पहा, 1% रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यानंतर इथं आपण आता पाहिलेल्या सगळ्या पोस्टची नावं आहेत, पण आता त्याचा सिलेबस जो आहे तो आपण पाहणार आहोत. नेमका सिलेबस काय, इथं त्यांनी डिसॅबिलिटी पण दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, ब्लाइंडनेस आहे, लो विजन, लेप्रोसियन पर्सन्स, म्हणजे ऐकण्याच्या संदर्भात असेल, मेंटल इलनेस असेल, अशा बऱ्याच तुम्ही हे सगळं बघून घेतात. त्यांनी चं मिनिंग, STचं मिनिंग, Wचं मिनिंग वगैरे हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित पाहिलं तर अडचण येणार नाहीये. मग आता जो क्वालिफिकेशनचा भाग आहे तो बघा, पहिला क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ऍज ऑन 1/1/2021. पहिली जी पोस्ट आहे ती असिस्टंट जनरल मॅनेजर जनरल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ही पोस्ट आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और इक्विवेलेंट फ्रॉम recognized university institute recognized by central government or body authorized by with minimum 55% मार्क्स पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे बा की इथं काय होईल, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और इक्विवेलेंट फ्रॉम अ recognized university institute recognized by central government. त्यानंतर आपल्याला याच्यात काय असलं पाहिजे की हे एक झालं. त्यानंतर ACA किंवा AICWA किंवा ACS और बॅचलर डिग्री इन लॉ, म्हणजे बॅचलर डिग्री पाहिजे कशामध्ये, लॉ मध्ये. 5 years इंटिग्रेटेड कोर्स इन लॉ फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 55 मार्क्स. आता इन केस SC ST PWD कॅन्डिडेटचं मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स किती आहे, 50%. म्हणजे थोडस कमी आहे 5%, हे लक्षात आलं पाहिजे पहा. म्हणजे हे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री अपेक्षित आहे बा.
ऍग्रिकल्चर मध्ये बीएससी ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी ही गोल्डन संधी आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षेच्या एमपीएससी असेल, युपीएससी असेल, इतर परीक्षांवरती लक्ष केंद्रित करतो. पण ज्याची डिग्रीज बीएससी ऍग्रिकल्चर मध्ये झालेली आहे त्यांनी हेही लक्षात असलं पाहिजे की फॉरेस्टच्या पण जागा आहेत. त्याच्यानंतर हे आता फूड मध्ये आलेल्या जागा आहेत. त्याबरोबर FSI मध्ये पण जागा असतात, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या संदर्भातल्या त्या जागा पण आपल्याला माहित असल्या पाहिजेत पहा. मग त्याही दरवर्षी डिसेंबर मध्ये जागा निघतात. और आता ही दुसरी काय, बीटेक डिग्री और बी डिग्री इन फूड सायन्स फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. बीटेक डिग्री और बीई डिग्री इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे याच्यात ज्यांचं क्वालिफिकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं पेमेंट पण आहे. और बीटेक डिग्री इन बी डिग्री इन ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, और बीटेक डिग्री इन बी डिग्री इन बायोटेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी और बायोटेक्नॉलॉजी, अशा बाबी आहेत ह्या माहित असल्या पाहिजे. त्यानंतर तिसरी जी पोस्ट होती आपली सी असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटन्ट्स, याच्यामध्ये असोसिएटेड मेंबरशिप ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया, ज्यांचे सीए वगैरे झालेले यांच्या संदर्भात आपल्याला सांगता आलं पाहिजे. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया और द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, म्हणजे सीए साठी, वकिलांसाठी, बी जे आहेत बीटेक आहेत, त्याच्यानंतर बीएससी इन ऍग्रिकल्चर आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे संधी आलेले आहेत. त्यांनी या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच अंशात काय होतं की हे माहीत नसल्यामुळे आपल्याला सांगताच येत नाही की बाबा हे यात काहीतरी आहे. त्यानंतर चौथी जी पोस्ट आहे असिस्टंट जनरल मॅनेजर, फुल टाइम डिग्री इन लॉ फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे लॉची डिग्री असणं अपेक्षित आहे. मग ते एक्सपिरियन्स वगैरे आहे दिलेलं, ते तुम्ही याच्यामध्ये पाहून घ्या. फाईल आपल्या द रॉयल अकॅडमी पुणे असा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती PDF जी आहे ती मी टाकलेली, तुम्ही तिथून पाहू शकता. मेडिकल ऑफिसर साठी एक्सपिरियन्स काय असणं अपेक्षित आहे ते त्यांनी दिलेले आहे, ते पण तुम्ही तिथून पाहू शकता. त्यानंतर आता जे आपल्याला हे सगळं EWS च्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा SC ST OBC ओपन याच्या संदर्भातलं जे आरक्षण आहे, केंद्र शासनाची जागा आहे त्याच्यामुळे आपल्याला ते सर्टिफिकेट पण अपेक्षित आहे. ते सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे. आता आपला एक्झामचा पॅटर्न काय आहे, एक्झामचा पॅटर्न बघूया आपण. ऑनलाईन टेस्ट असणार आहे पहा. ऑनलाईन टेस्ट मध्ये जो काय आपला पोस्ट कोड आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स ए साठी नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत 180, ड्युरेशन असणार आहे 2.5 तासाचं. पॅटर्न ऑफ ऑनलाईन टेस्ट नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, जनरल ऑफ काय काय रिझनिंग आहे, त्यानंतर डाटा अनालिसिस आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे. 45 प्रश्न असणार पहा. आता इथे जर तुम्ही सर्वांनी युपीएससीचे मागचे जे काही आलेले प्रश्न असतील किंवा एमपीएससीचे आलेले मागचे प्रश्न जे असतील रिझनिंगचे आणि मॅथमॅटिक्सचे, ते जर व्यवस्थित केले तरी तुमचा खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास होणार आहे. त्याचबरोबर जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स जे आहे 45 क्वेश्चन, म्हणजे आता कोविडच्या सिच्युएशनच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत, मागचे प्रश्न आहेत. साधारणतः 2-3 वर्षाचे पण प्रश्न तुम्हाला जनरल अवेअरनेस मध्ये किंवा करंट अफेअर्स मध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळे बेस्ट वे आहे की तुम्ही आपलं चालू घडामोडीचं जे काही पुस्तक आहे, म्हणजे आर्यन पब्लिकेशनचा असू द्या किंवा GS ज्याला आपण म्हणतो ते पुस्तक घेऊन दिल्ली पब्लिकेशनचं तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्यासोबत मॅनेजमेंट अँड इथिक्स क्वेश्चन्स आहेत. आता युपीएससीला इथिक्स आणि इंटिग्रिटी असा एक पेपरच आहे, त्यातून थोडंसं वाचलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे पहा. त्यानंतर ऍग्रिकल्चर इकॉनॉमी अँड कम्प्युटर अवेअरनेसचे 45 प्रश्न आहेत. असे टोटल आपल्याला 180 प्रश्न आहेत ए पोस्ट साठी, जे आपण असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणतो पहा, जनरल ऍडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात. त्यानंतर जी आपली बी पोस्ट आहे, सी पोस्ट आहे किंवा डी पोस्ट आहे, ई पोस्ट आहे, याच्यासाठी सर्वांसाठी 180 मार्क्स 2.5 तासच आहे. पण त्याच्यासाठी काय, जनरल ऍप्टिट्यूड कन्सिस्टिंग ऑफ रिझनिंग, डेटा अनालिसिस, न्यूमेरिकल ॲबिलिटी, 30च प्रश्न याच्यावरती. तिथे 45 होते. करंट अफेअर्सचे वगैरे इथे पण 30 प्रश्न आहेत, तिथे 45 होते. मॅनेजमेंट इथिक्स इथे 30 प्रश्न, तिथे 45 होते. इथे ऍग्रिकल्चरचे आहेत 30 प्रश्न आहेत, तिथे 45 होते. रिलेव्हंट डिसिप्लिनला 60 प्रश्न आहेत, तर ते आपल्याला माहित झालं पाहिजे. हे एक्स्ट्रा प्रश्न आहेत त्याचे, म्हणजे हा भाग जो BCDE पोस्ट ज्या आहेत पाहिलेल्या. त्यानंतर पोस्टचे कोड वगैरे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कसं असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे नो निगेटिव्ह मार्किंग. 180 मल्टिपल चॉईस क्वेश्चन विल कॅरी इक्वल 1 मार्क्स, पेपर विल कॅरी मॅक्सिमम 180 मार्क्स, म्हणजे निगेटिव्ह मार्क्स नसल्यामुळे आपण रिस्क घेऊ शकतो. 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चन each carrying 0.5 marks and relevant technical disciplines 60 multiple choice question each carrying 2 marks.
हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. त्यानंतर पहा बी पोस्टचा जो काही कोड आहे आपला असिस्टंट जनरल मॅनेजर, ते जे बाकीचं आहे ऍग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, एंटमॉलॉजी, केमिस्ट्री, आता हा जो भाग आहे तुम्ही किंवा सिलेबस आहे आपलं, प्राध्यापक बाबुराव पडळकर सर यांचं एक पुस्तक आहे, ते जर तुम्ही वाचलं फिजिकल केमिस्ट्रीच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन झालेले आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, केमिकल बॉन्डिंग, रेडिओ ऍक्टिव्हिटी, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, periodic table, basic metal and non-metals, organic chemistry, basics of alkanes, alkenes, alkynes, alcohols, aldehydes and acids, बायोकेमिस्ट्री, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, असे जे विविध भाग आहेत, या विविध भागावरती प्रश्न विचारले जातील. याच्या संबंधित तुम्ही कधीही द रॉयल अकॅडमीशी संपर्क साधू शकता. केमिस्ट्रीच्या बाबतीत तुम्हाला तो गायडन्स मिळेल, किंवा मॅथ्स रिझनिंगचा काही जर तुमचा भाग असेल तर तसे तुम्ही कळवा, आपण त्याच्यावरती काम करू, काय अडचण नाही. त्यानंतर पोस्ट कोड सी साठी असिस्टंट जनरल मॅनेजर साठी काय काय असणार, बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट इन्क्लुडिंग प्रिपरेशन ऑफ बुक्स अँड अकाउंट, बुक्स ऑफ अकाउंट्स अँड अकाउंटिंग स्टँडर्ड्स, ते एकदा बघून घ्या सगळं. टॅक्सेशन मध्ये काय, ऑडिटिंग मध्ये काय, कमर्शियल लॉज मध्ये काय, बेसिक कम्प्युटर्स मध्ये काय, हे सगळं आहे. आणि जे आपलं असिस्टंट जनरल मॅनेजर लॉच्या संदर्भातले हा सगळा भाग लॉच्या संदर्भात दिलेला आहे बघा, एकदा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर पोस्ट कोड मेडिकल, जनरल मेडिकल साठी काय, हे सगळं जनरल सर्जरी वगैरे त्याचे ते अभ्यास आहेत. गायनेकॉलॉजी असेल, फॅमिली प्लॅनिंग असेल, हा सगळा भाग जो आहे तो डॉक्टर साठी उपलब्ध आहे. इन्स्ट्रक्शन वगैरे भरपूर काही दिलेले आहेत आपल्याला. आता आपलं जे काही हे वेबसाईट आहे, ती वेबसाईट लक्षात ठेवायचं, fsi.go.in, या पेजवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. व्हिजिट करा, पहिलं सगळं बघून घ्या. ही पीडीएफ तिथे सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तर तिथून तुम्ही ते घेऊ शकता. जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे त्यांनी सगळे तिथे दिलेले आहेत, व्यवस्थित तुम्ही पाहून घेऊ शकता. पण खूप चांगली संधी आहे, गोल्डन संधी. या गोल्डन संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. आता आपण बऱ्यापैकी, आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुंबई हे आपलं सेंटर असणार आहे महाराष्ट्राच्या संदर्भात. तसं अदर कंट्रीसाठी जे आहे, म्हणजे अदर स्टेट साठी वेगवेगळे ठिकाण आहेत, तुम्ही जिथे आहात तिथून ते करू शकता. बा ऑनलाईन पेपर असणार आहे, त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा आहे, त्यामुळे तुम्हाला काही एवढं हे नसणार आहे. आता ही जी काही तारीख जी आहे 1 मार्च पासून आपल्याला 31 मार्च पर्यंत तारीख आहे. 31 मार्च पर्यंत तुम्ही सगळं प्रोव्हाइड करू शकता. त्याच्या अनुषंगाने तुम्ही सर्व काही बाबी ज्या आहेत त्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने तुम्ही बघून घेऊ शकता आणि कंटिन्यू करू शकता. आता हे करणं अपेक्षित आहे, कारण आता शेवटी पोस्ट गरजेची आहे. भारतीय अन्न महामंडळ म्हणजे 87 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये ही भरती होणार आहे. त्यात पहिलं जे सांगितलं होतं मी, असिस्टंट जनरल मॅनेजर 27 जागा आहेत, असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटंटच्या 22 जागा आहेत, लॉच्या 8 जागा आहेत, मेडिकल ऑफिसरच्या 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता वगैरे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि एज रिलॅक्सेशन वगैरे दिलेलं आहे. फी जी असणार ती ओबीसी साठी जी आहे, म्हणजे जनरल असणार आहे. बाकी एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला यांच्यासाठी ती फी नसणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे 31 मार्च 2021, 4 वाजेपर्यंत आहे. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करून घ्या. म्हणजे आता बाकीचं ऍप्लिकेशन कसं भरायचं वगैरे काय आहे ते याच्यावरती उपलब्ध आहे. वेबसाईट वरती जाऊन एकदा तुम्ही सगळं पाहू शकता. ओके, धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट येतील, त्या पद्धतीचा एक एक व्हिडिओ आपल्या द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती तुमच्यासाठी देत राहूया. द रॉयल अकॅडमीचा युट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.